नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज आपल्या साईटवरती स्लॅबचं काम आज चालू होतं. तर आपण जे स्लॅबसाठी जे सिमेंट निवडलं होतं ते अंबुजा कवच निवडलं होतं. तर अंबुजा कवच आपण म्हणजे अंबुजाचं कुठलंही प्रोडक्ट ज्यावेळेस आपण निवडतो तर त्यावेळेस आपल्याला कंपनी इंजिनियर प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे इंजिनियर आपल्याला साईटवरती व्हिजिटसाठी येत असते की आपण कशा पद्धतीने त्या सिमेंटचा वापर केला पाहिजे. तर आज आपल्यासोबत जे इंजिनियर आलेले अंबुजा कंपनीचे इंजिनियर तर ते आपल्यासोबत आहे. ते आपल्याला जेवढे पण आपले नवीन जे घराचे कामगार असतील त्यांना 2 शब्द सांगतील की त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या घराला अंबुजा सिमेंट वापरलं पाहिजे जेणेकरून भविष्यात येणार जे प्रॉब्लेम असतात ते येणार नाही. तर सर नमस्कार. तर आपले जेवढे पण नवीन मित्रमंडळी असतील किंवा ज्यांना नवीन घराचं काम करायचं असेल किंवा स्लॅब ज्यांना टाकायचं असेल तर त्यांनी तुमचं सिमेंट आवर्जून कशा पद्धतीने वापरलं पाहिजे आणि तुमचं सिमेंटचे नेमकं फायदे काय होईल काय? नमस्कार, मी गौरव मगर अंबुजा सिमेंट कंपनीकडून आलोय. आम्ही आता वरती जाऊन आलो स्लॅबवरती केले. स्लॅबला या ठिकाणी ज्यांनी अंबुजा कवच हे सिमेंट घेतलं. अंबुजा कवच हे प्रीमियम प्रोडक्ट आहे. याची पॅकिंग ही वॉटरप्रूफ येते. त्यानंतर हे वॉटर रिप्लेट सिमेंट आहे जेणेकरून हे पाण्याला आतमध्ये घेत नाही आणि आपली एकदा स्लॅबची कास्टिंग झाली तर जे लिकेजचे जे दुसरे चान्सेस राहतात ते आपले पूर्णपणे या ठिकाणी कमी होण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी होतो. आणि अंबुजा कवच हे सिमेंटचा जो माल बनतो हा एकदम पूर्ण घट्ट दयासारखा माल तयार होतो. त्यामुळे एकदम प्रॉपर त्या ठिकाणी सेटिंग चांगली होते, प्रॉपर कास्टिंग होते. आणि अंबुजा प्लस आपलं पुन्हा एक प्रोडक्ट आहे ते पण चांगलं प्रोडक्ट आहे अंबुजा प्लस म्हणून. त्याच्यामध्ये लिक्विड युक्त आहे आणि अंबुजा कवच वापरल्यानंतर तुम्हाला वरून कोणतं लिक्विड टाकण्याची या ठिकाणी गरज पडत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, ज्या पद्धतीनं सरांनी आपल्याला एकदम छान मार्गदर्शन दिलं की ज्यावेळेस आपण कवच वापरतो तर कवच वापरल्यानंतर आपल्याला जो माल होणार आहे तो एकदम गयावानी घट्ट होतो जेणेकरून जो आपला प्रॉपर मिक्सचर असेल गज आणि जे सिमेंटचे मिक्सचर असेल ते एकदम एक्टिव्ह होऊन जाईल आणि प्रॉपर जो भविष्यामध्ये जो आपला जो लिकेजचा प्रॉब्लेम असेल जो लिकेज होण्याचा किंवा जो मॉइश्चर जाण्याचा जो प्रॉब्लेम असेल तो होणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण आता कवचची निवड केली. तर मी जे आता आपले जे मालक आहे त्यांच्या पण मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी अंबुजा सोबत गेले, कवच सोबत गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी लाईफ टाईम देतं कवच आपल्याला किंवा जे अंबुजा सिमेंट जे आपल्या घरासाठी मजबूती देतो त्याचं पण मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि जेवढे पण माझे नवीन घराचे मित्र असतील ज्यांना घराचं स्लॅब टाकायचं असेल तर त्यांनी अशा प्रकारे सिमेंट निवड करून आणि निवड केल्यानंतर जे प्रॉपर जे इंजिनियर येत असतात आपल्या साईटवरती घरावरती पाहण्यासाठी तर त्यांचा पण म्हणजे एक व्हिजिटचा फायदा घेऊ शकणार जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्या स्लॅबला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि जेवढे पण नवीन मित्र असतील ज्यांचे घराचे कामं चालू असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनी जर अंबुजा कवच जर सिमेंट घेतलं तर त्यांना प्रॉपर पद्धतीने कसं मार्गदर्शन भेटेल याचं आपण म्हणजे सविस्तर लक्ष देतो. धन्यवाद.